यानंतर बघूया दिवसभरातली तिसरी मोठी बातमी। नाशिकमध्ये बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। SIT कडे सादर करण्यात आलेल्या फॉरेन्सिक अहवालानुसार तब्बल 160 जीबीच्या डिजिटल पुराव्यांमध्ये खरातचे काळे कारनामे उघड झालेत। लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि इतर स्टोरेज डिव्हाइस जप्त करून तपास करण्यात आलाय। ABC अशा कोडनेमद्वारे या पुराव्यांचं वर्गीकरण करण्यात आलंय। त्यामध्ये लैंगिक अत्याचाराचे गंभीर पुरावे आढळल्याची माहिती समोर आली आहे। तपासात अनेक महिलांची नावं आणि भेटींच्या नोंदी सापडल्या आहेत। पोलिसांनी हे सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कॅनडा कॉर्नर इथल्या त्याच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला। छापेमारीत काय मिळालं बघूया। या छाप्यात एक सिल्वर रंगाचा लॅपटॉप जप्त झालाय। सोबतच 4 डिजिटल स्टोरेज डिव्हाइस मिळाल्यात। 32 जीबीचे 3 पेन ड्राईव्ह आणि एक 64 जीबी OTG पेन ड्राईव्ह। कोडनेमद्वारे खरात प्रकरणातील पुराव्यांचं वर्गीकरण सुरू आहे। कोडवर्ड A लैंगिक अत्याचाराचे पुरावे, कोडवर्ड B आर्थिक घोटाळे पुरावे, कोडवर्ड C फसवणुकीचे पुरावे। एकूण डिजिटल डेटा 160 जीबी, जवळपास 160 बिलच्या संदर्भामध्ये त्या समोर आलेल्या आहेत। त्या संदर्भात चौकशी सुरू आहे। अजून काही समोर आलेलं नाहीत, पण आपणच त्या ठिकाणी दाखवता ते म्हणून मला असं वाटतं की हा विषय ही अतिशय गंभीर आहे। मला वाटतं अशा बंधू लोकांचा इतका कडक बंदोबस्त झाला पाहिजे की पुढे कोणी अशी हिंमत करता कामा नये, कोणी असे प्रकारच करता कामा नये। अशा पद्धतीने त्यांना शिक्षा झाली पाहिजे।